मुंबई नाशिक महामार्गावरील खारेगाव खाडीकीवरील नवा उड्डाणपूल वाहतुकीसाठी सज्ज झालाय। ठाण्यावरून भिवंडी मार्गे जाणारा हा मार्ग समृद्धीला जोडला असल्यानं ठाणे भिवंडी मार्गावरील वाहतुकीला अक्षरशः समृद्धीची गती मिळणार आहे। अनेक वर्ष कोंडी, खड्डे आणि पावसाळ्यातील भीषण अडथळ्यांनी त्रस्त असलेला हा मार्ग अखेर सुसाट बनला असून कोंडीमुळे प्रवासाचा लांबणारा वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे। मुंबई नाशिक महामार्गावर रोज हजारो वाहनांची वर्दळ असते। वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला हा महामार्ग तोकडा बसू लागल्यानं गेल्या अनेक वर्षांपासून त्याच्या रुंदीकरणाचं काम MMRDA मार्फत सुरू आहे। आधीच अरुंद, त्यात खड्डे आणि रस्ता रुंदीकरणाचं काम अशा तिहेरी कात्रीत हा मार्ग अडकल्यानं या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांना त्रास सहन करावा लागतोय। विशेषतः पावसाळ्यात या मार्गावर वाहतूक कोंडी होऊन मिनिटांचा प्रवास तासाभरावर रखडत चालला असल्याचा अनुभव आहे। पण आता या मार्गावरील अडथळे दूर होत असून महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या खारेगाव खाडी उड्डाणपुलाचं काम पूर्ण झालंय। मुंबई नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाका ते अंजूर दिवेपर्यंत हा पूल असून आता एकूण 8 पदरी मार्ग वाहतुकीसाठी उपलब्ध होणार आहे। पुलावरील नाशिक मार्गावरील मार्गिकेचं काम पूर्ण झालंय। त्याची लोड टेस्टिंगही पूर्ण करण्यात आल्याची माहिती प्रशासकीय मान्यतेनंतर हा मार्ग येत्या सोमवारी किंवा मंगळवारी वाहतुकीसाठी खुला होईल अशी अपेक्षा आहे। मात्र त्याआधीच या मार्गिकेवरून वाहतूक सुरू झाली असून समृद्धी महामार्ग गाठणाऱ्या वाहन चालकांमध्ये समाधान आहे। भिवंडी हा लॉजिस्टिक हब असल्यानं या मार्गावर कंटेनर आणि अवजड वाहनांची मोठी वर्दळ असते। नव्या पुलावर स्वतंत्र मार्गिका उपलब्ध झाल्यानं अवजड आणि हलक्या वाहनांची वाहतूक वेगळी झाली आहे। त्यामुळे अपघाताचा धोका कमी झाला असून वाहतूक अधिक शिस्तबद्ध झाली आहे। पूर्वी पावसाळ्यात खड्डे, चिखल आणि पाणी साचल्यामुळे हा मार्ग अक्षरशः ठप्प होत होता। खारेगाव पूल सुरू झाल्यानं ठाणे भिवंडी समृद्धी महामार्ग हा प्रवास अधिक जलद आणि विश्वासार्ह झालाय। याचा थेट परिणाम औद्योगिक, लॉजिस्टिक्स आणि व्यापार क्षेत्रावर होणार असून परिसरातील आर्थिक विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा आता व्यक्त होतीये।